आज आपण बनवणार आहे तांदळाची चकली. त्यासाठी इथे मी 2 वाटी रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून भाजून घेतले आहेत. 2 वाटी तांदळासाठी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ ही भाजून थंड होण्यासाठी ठेवली आहे. 2 चमचे धने, 1 चमचा ओवा आणि जिरे हे भाजून घेतले आहेत. तांदूळ आणि डाळ हे गिरणीवरती दळून आणूया. भाजून घेतलेले मसाले, लाल मिरची पावडर, मीठ घालून मिक्सरला फिरवून घेऊया. त्यामध्ये 2 चमचे तीळ घालून मिक्स करूया. हे पहा, इथे आपले पीठ तयार आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये जिरे आणि ओवा घालूया. चवीपुरते मीठ घालूया आणि तयार मसाला घालून घेऊया आणि पाण्याला उकळी येऊ देऊया. जेवढे पीठ आहे ना तेवढेच पाणी यामध्ये घालायचे आहे आणि छान मिक्स करून घेऊया. 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ देऊन घेऊया. 5 मिनिटांनी हे पीठ उतरवून घ्यायचं आहे आणि थंड पाण्याचा हात घेऊन याचा घट्टसर गोळा तयार करायचा आहे. तयार पीठ चकलीच्या साच्यामध्ये घालून चकल्या तयार करून घेऊया. कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये चकल्या सोडून छान खरपूस अशा तळून घेऊया. तयार आहेत एकदम खमंग आणि खुसखुशीत चकली.